नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये येणारे TET 2025च्या पेपर 1 आणि पेपर 2साठी सामाजिक शास्त्र तसेच परिसर अभ्यास यावर आधारित असणारे इयत्ता 4थी ते 12वीच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, दीन-ई-इलाही हा धर्म खालीलपैकी कोणी स्थापन केला? तर दीन-ई-इलाही हा धर्म ऑप्शन ए अकबराने स्थापन केलेला आहे। ऑप्शन ए बरोबर आहे अकबर। तर अकबराविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया, जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। तर अकबर हा काय झालेला आहे, हुमायून नंतर इसवी सन 1556 ते इसवी सन 1605 मध्ये गादीवर आलेला आहे अकबर। त्याच्यानंतर अकबराविषयी आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, याला तुम्ही IMP करू शकता। तर अकबर आणि हेमू यांच्यामध्ये एक लढाई झाली होती, ती इसवी सन 1556 मध्ये पानिपत या ठिकाणी झाली होती आणि ती म्हणजे पानिपतची दुसरी लढाई। तर याच्यावेळी तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। तर अकबर आणि हेमू यांच्यात पानिपतची दुसरी लढाई इसवी सन 1556 मध्ये पानिपत या ठिकाणी झालेली होती। त्याचबरोबर संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची महत्त्वाकांक्षा देखील कोणाची होती, तर अकबराची होती। त्यानंतर अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म देखील स्थापन केलेला आहे। तर अशा प्रकारे हे अकबराच्या बाबतीत महत्त्वाचे असे पॉईंट आहेत, जे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे, डॉट डॉट हे जगातील सर्वात मोठे धरण आहे। तर ऑप्शन सी भाकरा नांगल हे काय आहे, जगातील सर्वात मोठे धरण आहे। ऑप्शन सी बरोबर आहे भाकरा नांगल। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, कृष्णदेवराय याने लिहिलेला अमुक्तमाल्यदा हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे? तर कृष्णदेवराय याने लिहिलेला अमुक्तमाल्यदा हा ग्रंथ ऑप्शन डी राजनीतिविषयक आहे हा। ऑप्शन डी बरोबर आहे। तर याविषयी आपण थोडक्यात आणखी माहिती पाहूया। तर कृष्णदेवराय याच्या बाबतीत महत्त्वाची माहिती काय पहा, 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर कृष्णदेवराय हा बसलेला होता। त्याच्यानंतर त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश आपल्या राज्यात जिंकून काय केलेले होते, जोडलेले होते। त्याच्यानंतर बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या त्याने काय केलेला होता, सैन्यसंघाचा पराभव देखील कुणी केलेला होता, तर कृष्णदेवराय याने केलेला होता। आता कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत विजयनगरचे जे राज्य आहे ते पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले होतं। याला तुम्ही IMP करून ठेवा। त्याच्यानंतर 1530 मध्ये काय झालेलं आहे, कृष्णदेवराय याचा मृत्यू झालेला आहे। कृष्णदेवराय हा एक विद्वान होता, त्याचबरोबर त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ देखील लिहिलेला आहे। त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे बांधकाम झालेले आहे। त्याच्यानंतर कृष्णदेवराय याच्यानंतर काय झालेलं आहे, तर विजयनगरच्या राज्यात उतरती कळा लागलेली आहे। अशा प्रकारे हे कृष्णदेवरायच्या बाबतीत महत्त्वाचे पॉईंट आहे, याच्यावर तुम्हाला भविष्यात प्रश्न येऊ शकतो। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन सी धूपगड। धूपगड काय आहे, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, डॉट डॉट हा विजयनगरचा पहिला राजा होय। तर विजयनगरचा पहिला राजा कोण होता? ऑप्शन सी हरिहर। हरिहर काय आहे, विजयनगरचा पहिला राजा। ऑप्शन सी बरोबर आहे। तर आपण हरिहर आणि बुक्क यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया, कारण यांच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात। तर हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील कोण आहेत, तर दोघे भाऊ आहेत आणि हे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून काम करत होते। त्याबरोबर त्यांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन काय केलेलं आहे, इसवी सन 1336 मध्ये विजयनगर राज्य काय केलेलं आहे, दक्षिणेमध्ये स्थापन केलेलं आहे। कधी, तर मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेमध्ये काय झाली होती, राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती। या अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत त्यांनी विजयनगरचे राज्य स्थापन केलेलं आहे। आजच्या कर्नाटकातील हंपी हे जे शहर आहे, तर ती त्या राज्याची काय होती, विजयनगर राज्याची राजधानी होती। त्याचबरोबर हरिहर काय होता, विजयनगर राज्याचा पहिला राजा होता। आता हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क हा सत्तेवर आलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे, रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणलेला होता। अशा प्रकारे हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगर राज्याची राजधानी स्थापन केलेली होती। त्याचबरोबर त्या राज्याची जी राजधानी होती ती होती हंपी आणि त्या राज्याचा पहिला राजा होता हरिहर। तर अशा प्रकारे हे तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6 आहे,
महमूद गवान याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर महमूद गवान याच्या बाबतीत या ठिकाणी एकही विधान चुकीचे नाही आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. त्यामुळे काय येणार आहे उत्तर? सर्व विधाने बरोबर आहेत. तर हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक होता. कोण? महमूद गवान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक होता. त्याचबरोबर त्याने सैनिकांना जहागीर देण्याऐवजी रोख पगार देखील दिलेले आहेत जहागिरीऐवजी. त्याच्यानंतरचा सी उदाहरण पहा. तर बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी त्याने मदरसा स्थापन केलेले आहेत. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन डी. तर महमूद गवानाच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर महमूद गवान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य जे होतं ते प्राप्त करून दिलेलं होतं. त्याचबरोबर सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास याने सुरुवात केलेली होती आणि सैन्यामध्ये शिस्त देखील आणलेली होती. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली आणि बिदर या ठिकाणी अरबी व फारसी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मदरसा देखील स्थापन केलेले आहेत. तर अशा प्रकारे हे महमूद गवानाच्या बाबतीत महत्त्वाचे पॉईंट आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे ऑप्शन डी आहे भारतीय लोक असतात. तर भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान भारतीय लोक असतात. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. हर्षचरित हे संस्कृत काव्य खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिले? तर हर्षचरित हे संस्कृत काव्य ऑप्शन सी बाणभट्ट यांनी लिहिलेलं आहे. तर आपण थोडक्यात याच्याविषयी माहिती पाहूया. तर इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपात त्याचे लिहिलेले जे म्हणजे हर्षचरित हे जे संस्कृत काव्य आहे ते कशावर आधारित आहे? तर ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे ते. त्याचबरोबर त्यामध्ये काय काय त्याने चित्रण केलेलं आहे? तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक त्याचबरोबर सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी जे चित्रण आहे तर त्या ग्रंथामध्ये त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी? तर बाणभट्ट याने. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. इसवी सनाच्या 12व्या शतकात कलहन याने कोणता ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे? तर इसवी सन 12व्या शतकात कलहन याने लिहिलेला कोणता ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे? तर तो आहे ऑप्शन सी राजतरंगिणी. आता राजतरंगिणी या ग्रंथामध्ये काय आहे तर ते पाहूया. तर इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचलेला आहे असं कोणी सांगितलेलं आहे? कलहन याने सांगितलेलं आहे. तर या राजतरंगिणी ग्रंथामध्ये इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याबाबतची माहिती आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचे. तर चुकीची जोडी आहे ऑप्शन डी विजापूरची निजामशाही ही चुकीची जोडी आहे. तर याच्याविषयी आपण आणखी माहिती पाहूया. तर महमूद गवानानंतर काय झालेलं आहे? बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागलेली होती. त्यानंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागल्यानंतर विजयनगर आणि बहमनी यांच्यामध्ये काय झालेलं आहे? संघर्ष झालेला आहे आणि त्याचा परिणाम बहमनी राज्यावर प्रतिकूल झालेला आहे. त्याच्यानंतर काय झालं आहे तर विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्रपणे वागू लागले आणि बहमनी राज्यास काय झालेलं आहे? त्याचं विघटन झालेलं आहे बहमनी राज्याचं. आता या विघटनानंतर त्यातून वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी काय झालेली आहेत? बहमनी राज्याची 5 शक्ले झालेले आहेत. तर आपलं उत्तर काय होतं या ठिकाणी? काय होतं पहा. विजापूरची निजामशाही. तर विजापूरची निजामशाही येणार नाही आहे, अहमदनगरची निजामशाही आहे आणि विजापूरची काय आहे? तर विजापूरची आदिलशाही आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी या ठिकाणी चुकीचं आहे. तर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11. हसन गंगू हा राजाचा पहिला सुलतान होता. तर हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता. ऑप्शन बी बरोबर आहे. तर आता बहमनी राज्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केलेलं होतं. आता या सरदारांचा प्रमुख कोण होता? तर हसन गंगू होता. याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि इसवी सन 1347 मध्ये
एक नवीन राज्य अस्तित्वात आलं. तेच कोणतं होतं, तर तेच होतं बहमनी राज्य. आणि या बहमनी राजाचा हसन गंगू हा बहमनी राजाचा काय झालेला आहे, पहिला सुलतान झालेला आहे आणि त्याने कर्नाटकातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केलेली आहे. तर हे 2 पॉईंट तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे की हसन गंगू हा बहमनी राजाचा पहिला सुलतान होता आणि कर्नाटकात राज्यातील गुलबर्गा ही बहमनी राज्याची काय होती, राजधानी होती. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोण करतात, तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवडणूक ऑप्शन सी आमसभा व सुरक्षा परिषद निवड करतात. प्रश्न क्रमांक 13. अष्टाध्यायी अर्थशास्त्र आणि थेरीगाथा हे ग्रंथ काळातील आहेत. तर अष्टाध्यायी अर्थशास्त्र आणि थेरीगाथा हे ग्रंथ मौर्य काळातील आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न 14. ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे. तर जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे ऑप्शन ए स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती आहे. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय येथे आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हेग या ठिकाणी आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 4वी ते 12वीच्या पाठ्यपुस्तकातील टीईटीच्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी आवश्यक असणारे महत्त्वाचे असे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच पुढेही प्रश्न पाहायचे असतील तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.